श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे. या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत, कोणत्या कामांमध्ये उशीर होणार आहे, कुठल्या कामांसाठी वेळ काढावा लागणार आहे, अशाबद्दलची संपूर्ण इत्थंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने आणि अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नेश गुरुदेव ज्यांचं गोचर षष्ठातनं होत आहे. 6व्या घरातनं जेव्हा गुरुदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला 6व्या घराचे अशुभ फळे सुद्धा प्राप्त करून देतात. मग ती कोणती समजून घेऊया. 6व्या घरावरून आपण रोग आणि हितशत्रू पाहतो. या दोन्ही दृष्टीने विचार केला तर आजारपणाच्या तक्रारी जाणवू शकतात. अजीर्ण अपचन होणं या काही गोष्टी तुम्हाला या महिन्यात संभवतात. त्याचबरोबर षष्ठ स्थानावर आपण हितशत्रू पाहतो. तुमच्या अगदी जवळची व्यक्ती आहे किंवा तुमचे हितचिंतक आहेत त्यांच्याकडनं थोडासा मानसिक तणाव निर्माण करून देणारी परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे विशेष काळजी घ्या. या गोष्टींमधनं बाहेर पडण्यासाठी खास उपासना मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, ती तुम्ही नक्की करून पहा. त्याचबरोबर धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर धनस्थानामध्ये असणारी मकर रास आणि मकर राशीचे अधिपती शनी महाराज जे वक्र स्वरूपात आहेत 15 नोव्हेंबर पर्यंत ते तृतीयातनं गोचर करत आहेत. त्यामुळे धनप्राप्तीसाठी तुमच्याकडनं अतिशय मोठ्या प्रमाणात मेहनत करून घेतील आणि त्या माध्यमातून लाभही प्राप्त करून देतील. म्हणजे हा महिना धनासाठी उत्तम म्हणता येईल. संचयाच्या दृष्टीने उत्तम आहे, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने उत्तम आहे. 15 तारखेपर्यंत तुम्ही मोठ्या खाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्या माध्यमातून तुम्हाला लाभ प्राप्ती ही नक्कीच मिळू शकेल. त्याबरोबर तृतीय स्थानाकडे वळूया. तिसरं घर हे भावंडांच्या सौख्याचं सुद्धा आहे, पराक्रम परिश्रमाचं सुद्धा आहे. या सर्व दृष्टीने विचार केला तर तृतीय स्थानाचे अधिपती शनी महाराज तृतीयातनंच वक्र स्वरूपात गोचर करतायत. त्यामुळे अधिक परिश्रम करून देणं, त्या माध्यमातून यश लाभ कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणं, अशा उत्तम ग्रहस्थितीतनं शनी महाराजांचं गोचर म्हणता येईल. याबरोबरच भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या भावंडांच्या समवेत काही अंशी वाद होते किंवा एखाद्या विषयावरती जास्त चर्चा झाल्यामुळे तो वाद चिघळला होता, तर त्यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी आता ही संधी चांगली आहे. या महिन्यामध्ये दीपावली येत आहे. नक्कीच तुमच्या भावंडांसमवेत तुम्ही चर्चा करा आणि त्या चर्चेच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही एक योग्य पद्धतीने समजून घेऊन कम्युनिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जो काही वाद आहे त्यातनं बाहेर पडू शकाल आणि एकमेकांना भावंडांचं सौख्य तुम्ही देऊ शकाल. चतुर्थ स्थानाकडे वळूया. चौथं घर हे वाहन वास्तू सौख्याचं आणि मातृसौख्याचं आहे. चौथ्या घरामध्ये असणारी मीन रास गुरुदेवांची रास आहे. गुरुदेवांचं गोचर षष्ठातनं होत आहे. वक्र स्वरूपातनं गुरुदेव आता गोचर करत आहेत. त्यामुळे वास्तू आणि वाहन खरेदीसाठी जर तुम्हाला अगदीच या महिन्यात घेणं फारच आवश्यक असेल तरच प्रयत्न करा, नाही तर मी असं म्हणेल की हा महिना तुम्हाला टाळलेला नक्कीच बरा पडेल. कारण या महिन्यात मनासारखी वास्तू तुम्हाला प्राप्त होण्याचे योग अगदी अल्प प्रमाणात आहेत. वेळ जाऊ शकतो, वेळ लागू शकतो. वास्तूसाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसाही तितकाच महत्वाचा आहे. तर तो पैसा प्राप्त करून देण्यासाठी लोनचं काम होण्यासाठी तुम्हाला हा महिना थोडासा अवघड दाखवतोय, अडचणीचा दाखवतोय. तर अडचणीतनं वास्तू घडण्याचे योग आहेत राहतो. त्या ठिकाणचं सुख पण फार महत्वाचं असतं. म्हणजेच वास्तू खरेदी करणं आपण रोज काही घेत नाही, अशी ही घेण्यासारखी गोष्ट पण नाही. पण ज्यांची वास्तू आहे त्या वास्तूमध्ये सुख पण मिळालं पाहिजे. तर त्या दृष्टीने विचार केला तर वास्तू सौख्य तुम्हाला या महिन्यात मध्यम स्थितीमध्ये आहे. वास्तूमध्ये एखाद्या विषयाचा जास्त विचार होऊ शकतो. त्या गोष्टीला जास्त विचार करून वादाकडे तो विषय नेऊ शकतात. त्यामुळे घरातील कुटुंबातील सदस्यांसोबत कम्युनिकेशन करताना, त्यांना समजावून सांगताना किंवा समजून घेताना थोड्या अंशी काही गोष्टींना बगल दिलेली नक्कीच महत्वाची ठरू शकेल. मातृसौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. काळजी चिंता नसावी. पंचम स्थानाकडे वळूयात. 5वं घर शिक्षण संतती आणि प्रेमप्रणय दर्शवतो. 5व्या घरामध्ये मंगळ देवतेची रास, मंगळाचं गोचर हे अष्टमातनं होत आहे. अष्टम स्थान हे त्रिक भाव आहे, अशुभ भाव आहे. अष्टमात जेव्हा मंगळ देव जातात आणि त्याचबरोबर ते नीच राशीचे होतात, त्यामुळे तुम्हाला थोडासा मनस्ताप होणं, अभ्यासाबाबतीमध्ये चिडचिड होणं, रोजचा जो वेळेचा जो तुम्ही ठराविक वेळ दिलेला आहे अभ्यासाचा, त्या वेळेचं नियोजन न झाल्यामुळे होणारी चिडचिड किंवा त्यामुळे येणारा ताण, या सगळ्या गोष्टीतनं जावं लागू शकतं. म्हणजे अर्थात हा महिना अभ्यासाच्या दृष्टीने थोडासा संघर्षमय दाखवतो. ज्यांचं MS सुरू आहे त्या लोकांनी थोडासा अभ्यासाकडे लक्ष द्या.
ज्यांचं कॉमर्स किंवा सायन्स साईडने शिक्षण सुरू आहे अशा वर्गाने नक्कीच अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. या महिन्यामध्ये 18 तारखेपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी खूप विशेष जड जाणारा ठरू शकतो. अभ्यासातलं मन भटकवणारा ठरू शकतो. त्याचबरोबर ज्यांचं आर्ट्स साईडने शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे. 7 तारखेनंतर तुमच्या अभ्यासामधली एकाग्रता वाढेल. ज्यांचं कला क्षेत्रामधलं शिक्षण सुरू आहे मग अर्थात त्यामध्ये तुमचं पूर्ण कला क्षेत्र आलं. गायन, वादन, नृत्य, कला या सगळ्या संदर्भातलं शिक्षण जर तुम्हाला अर्जित करून घ्यायचंय नक्की करा. या महिन्यामध्ये त्यासाठीची उत्तम ग्रहस्थिती आहे. त्याचबरोबर सप्तम स्थानाकडे वळूयात. 7वं घर हे जोडदाराचं सौख्य दर्शवतं. याचबरोबर 5व्या घरावर आपण प्रेम प्रणय पाहतो. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र म्हणता येईल. तुमचा जो लव्ह पार्टनर आहे त्याच्यासोबत तुम्हाला बोलायचंय किंवा व्यक्त व्हायचंय किंवा त्याच्या विषयीची तुम्हाला वाटणारी काळजी चिंता आहे ती व्यक्त करताना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या विषयाला वादाकडे घेऊन जाणार नाही याची काळजी घेऊन व्यक्त व्हा. म्हणजे नक्कीच हे कुप्रसंग येणार नाही. कारण ज्यावेळेस पंचमे षष्टातनं किंवा अष्टमातनं गोचर करतात त्यावेळेस तुमच्या मनातली भावना समोरची व्यक्ती अगदी लगेच समजून घेत नाही आणि त्या गोष्टीला संशय आहे की काय असे काहीसे कुयोग निर्माण करून देते. त्यामुळं तुमचा मुद्दा किंवा तुमच्या मनातील भाव त्यांच्यापर्यंत पोहोचवताना थोडी विशेष काळजी या महिन्यात नक्कीच घ्यावी लागणार आहे. मॅरिड लाईफ कशी आहे तुमची, वैवाहिक सौख्य कसं आहे हे पाहूयात. सप्तम स्थानावर आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेत असतो. या ठिकाणी आहे मिथुन रास. बुधदेवांचं गोचर हे 12व्या घरातनं होत आहे. पहा 6, 8 आणि 12 या त्रिका भावातनं तुमचे पंचमेश, लग्नेश आणि सप्तमेश गोचर करतायत. त्यामुळे हा महिना अतिसंघर्षाचा किंवा खूप समजूतदारपणे वागून दाखवण्याचा असा म्हणता येईल. काही अंशी तुमचा स्वभाव तापट आहे. तुम्हाला रागावरचं नियंत्रण सुटतं. एखाद्याविषयी असणारी भावना, चिडचिड, एखाद्याविषयी असणारी प्रेम भावना ही सुद्धा व्यक्त करताना किंवा त्याची आदर भावना व्यक्त करताना सुद्धा तुम्हाला तापटपणा प्रकर्षाने दिसून येतो. मग आता यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काय काय करायचंय किंवा कशा पद्धतीने करायचं तेच समजून घेण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ खास केलेला आहे. मी असं म्हणेल 12 राशीपैकी धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात स्वतःच्या व्यक्तिमत्वाला, करिअरला आणि त्याचबरोबर रिलेशनला फार व्यवस्थित सांभाळायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्या माध्यमातूनच पुढील संपूर्ण महिनाभराचा प्रवास तुमचा करायचा आहे. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर लाभयोग उत्तम आहे. व्यवसायात मधनं लाभ प्राप्त होऊ शकतो. 9व्या स्थानाकडे वळूयात. 9वं स्थान हे आपलं भाग्यस्थान आहे. आध्यात्मिक प्रगती कशी होईल, त्याचबरोबर तुम्हाला नवीन करिअरची संधी उपलब्ध होईल का, या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणावरून पाहतो. या ठिकाणी आहे रविदेवांची रास. रविदेवांचं गोचर 11व्या घरातनं होत आहे. रविदेव हे तूळ राशीतनं निचेतनं गोचर करतायत. त्यामुळे हा महिना थोडासा संघर्ष करायला लावेल पण नक्कीच करिअरची संधी उपलब्ध पण करून देईल. त्याचबरोबर 10व्या घरावरून आपण व्यवसाय पाहतो. ज्यांचा कागद, कापड, द्रव पदार्थ, गोड पदार्थासंदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे तो सुखावणार आहे. नक्कीच तुम्हाला संधी प्राप्त होईल लाभ प्राप्त करून घेण्यासाठी. त्याचबरोबर ज्यांचा तेलखान्यासंदर्भातला व्यवसाय आहे, तेलखान्यासंदर्भातला व्यावसायिक वर्ग सुद्धा या महिन्यात सुखावेल. याचबरोबर पेट्रोल पंप, त्याचबरोबर अग्नी संदर्भातील सर्व व्यवहार किंवा व्यावसायिक जो वर्ग आहे त्यांच्यासाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. कारण मंगळदेव हे नीचेचे आहेत. त्यामुळे या व्यवसायामध्ये तुम्हाला थोडीशी तेजी, मंदी या दोन्ही गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर लाभस्थानाकडे वळूयात. लाभस्थान म्हणजे आर्थिक प्रगतीचे स्थान. या ठिकाणी आहेत रविदेव, ते नीच राशीतनं गोचर करतात आणि यांचे मालक शुक्रदेव जे व्ययातनं गोचर करतात. म्हणजे हा महिना पैसा प्राप्त करून देणारा पण आहे आणि खर्चाकडे घेऊन जाणारा पण आहे. म्हणजे लक्ष्मी प्राप्त होणं आणि खर्चाकडे जाणे या दोन्ही गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. व्ययस्थानाकडे जाऊयात. 12व्या घरावरून आपण खर्चाचे योग पाहतो, खर्चाचं प्रमाण पाहतो. तर खर्चाचं प्रमाण नक्कीच या महिन्यात जास्त आहे. तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल कसा करता येईल किंवा काही खर्च पुढच्या महिन्यापर्यंत ढकलता येत असतील तर नक्कीच तसे करा. कारण या महिन्यात तुम्हाला करणारा जो खर्च आहे, जो टार्गेट आहे तुमचं की इथपर्यंतच आपण खर्च करायचा आहे, तर तसं न होता अफाट खर्च होऊ शकतो. म्हणून काही गोष्टी, काही महत्वपूर्ण डिसिजन असतील किंवा काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट असतील तर नक्कीच या महिन्यामध्ये फार विशेष आवश्यकता नसेल तर नक्की पुढच्या महिन्यात करा, या महिन्यामध्ये नको. त्याचबरोबर आता आपण उपासनेकडे बोलूयात. कारण हा महिना विशेष उपासनेचा आहे. महाराजांची सेवा करा किंवा रीम द्राम दत्तात्रयाय नमः हा जप करा.
या माध्यमातून गुरूंचं विशेष बळ प्राप्त होईल. 6व्या घरामध्ये गुरुदेव जेव्हा येतात तेव्हा शत्रुपीडा भयंकर सतावते आणि मग यातनं बाहेर पडण्यासाठी, मार्ग काढून देण्यासाठी दत्त महाराज आहेत. नक्कीच दत्त महाराजांचं नामस्मरण करा, नामस्मरणात राहा. तुमच्या जोडदाराचं सौख्य प्राप्त व्हावं, लव पार्टनरचं सौख्य प्राप्त व्हावं यासाठी ह्रीम भौमाय नमः हा जप करा. रोज 108 वेळा करा किंवा 27 वेळा किमान केलात तरी सुद्धा चालणार आहे. याचबरोबर खर्चावरचं नियंत्रण राहण्यासाठी शुक्रदेवांची उपासना करायची आहे. याचं औचित्य तुम्हाला साधता येणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 16 वेळा मेरुश्री यंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय. या माध्यमातून होणारा अफाट खर्च तुम्हाला टाळता येऊ शकणार आहे. याबरोबरच लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी हा उपाय अतिशय तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. तर आज आपण संपूर्ण महिना कोणकोणती उपासना करायची, कसे ग्रहमान आहे हे सगळं जाणून घेतलं. विशेष काळजी म्हणजे खर्चावरचं नियंत्रण आणि संवाद साधताना वादाचे प्रसंग जर येत असतील तर त्या ठिकाणी शांत राहणं, या 2 गोष्टी जर तुम्ही केल्यात तर नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण नोव्हेंबर महिना अतिशय उत्तम राहू शकेल. निदान मानसिक तणाव तरी देणारा नक्कीच राहणार नाही. तर आज आपण धनुराशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.